25-26 मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करायची आहे का? तरी 3 सेक्टर लक्षात ठेवा जे भविष्यामध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात. पहिला, ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेकल. भारताचं उद्दिष्ट आहे 2030 पर्यंत खूप मोठं सौर आणि पवन ऊर्जा उत्पादन करायचं आणि गेल्या वर्षी इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री ही जवळपास 40% वाढलेली आहे. त्यामुळे ग्रीन एनर्जी आणि ईव्ही फंड्स हे भविष्यात चांगले रिटर्न देऊ शकतात. दुसरं, डिजिटल आणि आयटी सेक्टर. भारत दरवर्षी जगभरात आयटी सेवा विकून हे $250 बिलियन पर्यंतचा बिझनेस करतात. एआय, क्लाउड कम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटीची मागणी ही दरवर्षी वाढत चालली. आयटी आणि डिजिटल फंड्सने मागच्या काही वर्षामध्ये सरासरी 15% रिटर्न हा दिलेला आहे. भारताने फायनान्शियल 24 मध्ये जवळपास $27 बिलियन औषधे ही निर्यात केली आहे. देशांतर्गत हेल्थ केअर मार्केटही झपाट्याने वाढत आहे. 2025 पर्यंत $650 बिलियन मार्केट असल्याचं चिन्ह दिसतं. त्यामुळे हेल्थ केअर सेक्टर हे मजबूत पर्याय आहे. तर ग्रीन एनर्जी, आयटी आणि हेल्थ केअर हे 3 सेक्टर म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी 2025-26 मध्ये टॉप चॉईस आहे. तुम्हाला कोणतं सेक्टर जास्त दमदार वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवीन कंटेंटसाठी लाईक करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.